मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा पण दाखल झालाय बघा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये. मागच्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी. नमस्कार दादा. काय मागच्या वर्षीच्या आठवणी परत जाग्या झाल्यात का कसं काय? हो, मागच्या वर्षी बक्कासूर आणि बलमाने ह्या मैदानात 1 नंबर केलेला. बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती ती जोडी पाहिलेली 1 नंबर केलाय. तर ह्यावेळी आणलाय बैल आपण. बर सगळ्यांची इच्छा आहे बैल. आज कसं काय नियोजन बलमाचं कुणासोबत आहे का? आज बलमाचं नियोजन वडकीच्या वाईल्ड गोल्ड हरण्यासोबत आहे. दादा हरण्याला पण भरपूर स्पीड आहे, कारण बघितलं मागची 1-2 मैदान जबरदस्त स्पीड दाखवतोय हरण्या. हो स्पीड आहे, तो पण बैल पळतोय. त्यामुळे आपलं नियोजन कोरेगाव मैदानाचं आणि बलमाचं नातं एक वेगळंच आहे. हो, कारण ह्या वर्षी 3 मैदान झाली. 3च्या 3 मैदानात बलमा 1 नंबरलाच राहील. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो खुटाळवाडीचा रावण पण आलाय बघा कोरेगावच्या मैदानामध्ये. दादा लय लांब गाव आहे तुमचं राव. पणायच्या पुढे ना तिकडे? कारण मी त्या दिवशी गेलेलो, बांबवड्याचं मैदान होतं इकडं वाटेगावचं. मी गेलेलो तुमच्या त्या बांबवड्याला. हा पणायच्या. कारण मी तिथं बघितलं येतं म्हटलं आयला लयच लांब नाही येते ती खुटाळवाडी म्हटलं. कसं काय आज कुणासोबत आहे काय? आज आपली घरचीच गाडी आहे, वासरू आहे. घरचे वासरू. बरं काय नाव त्याचं? सोन्या. पलीकडे बांधलंय का? बरं. मित्रांनो रावणच्या दावणीच एक वासरू आहे सोन्या म्हणून. घरचीच गाडी पळवते आज का बर? मैदान हिंद केसरी आहे त्यामुळे घरचीच गाडी. बर दुसऱ्याच उजेडात आणण्यापेक्षा घरचं उजेडात आलं तर चालतंय. पाय पण भेटलेले आहेत मित्रांनो. सौरभ निकम जे अविरत कष्ट करत असतात युट्यूब क्षेत्रामध्ये, आणि पायाचं बोट कापून सुद्धा हा माणूस सर्व बैल दाखवायला आलेला. काय सांगाल मैदानाबद्दल? काय सांगाल? काल बघितलं तू कोरेगाव टाकलं होतं. हा ते बघून आलो मैदानावर. बर. आणि निसर्ग राजाने पण आज साथ दिली. हो. एनडी शेठ पाटील यांची गाडी बघू शकता. पण ते पण त्यांची रायफल सुद्धा दाखल झाली बघा. आणि एनडी शेठ पण भेटलेले आहेत आपल्याला. नमस्कार दादा. आपली भेट पुसेगाव मैदानात झालेली. आज तोच पायरा आहे? बर. कसं काय नियोजन आज झालं? नियोजन असंच का, मागेला आपण पुशेगाव मैदानात फायनलमध्ये राहिलेलो. आणि या विचार पण केला का आता या हिंद केसरी मैदान आहे, जसा पुशेगावचा हिंद केसरी मैदान मानाचा होता त्याचप्रमाणे हा पण चांगला मैदान आहे. या हिशोबाने आम्ही तीच गाडी पळवणार असा विचार. रायफल बरेच दिवस रेस्टवर होता मला वाटते. म्हणजे मुंबईला बिनजोडला होता. तरी किती बिनजोड झाले म्हणजे आता तिथे? तिकडे 1 महिन्यामध्ये 4 बिनजोड झाले. 5 बिनजोड झाले. गुलाल घेतलं तिकडे? बर. आज काय अपेक्षा आहेत परत या जोडीकडून? नक्कीच पुशेगावच्या सारखं आम्हाला आज पण गुलालात राहावं असं अपेक्षा. बर चालतं. गाव कोणतं तुमचं? साते मावळ. तालुका जिल्हा? मावळ तालुका जिल्हा पुणे. बर. कोणती बैल आणलीत काय आज? कन्हैया. मित्रांनो बलमा आलाय बघा मावळचा आणि कन्हैया आहे का? घरचीच गाडी आहे का? बर. लांबून आलाय आज मावळवरून. कसं काय आज नियोजन कसं झालंय कोरेगाव मैदानाला यायचं काय? नियोजन 15 दिवसापूर्वीच नियोजन झालंय. घरची गाडी पळते म्हणून हीच गाडी आणली. बर. कुठे फायनल झाले त्या दोघांची? फायनल 1-2 ठिकाणी फायनल झालेत. मुळशीत झाले, बारामतीत एक झाले. ह्या घरच्या गाडीची. बर. पायऱ्याचा वगैरे काय टेन्शन नाही मग घरची गाडी म्हटल्यावर. चालतंय. आज टॉपचा पायरा आहे बाबा. हा मथुर सोबत झरेचा पाखऱ्या पण आलाय भावांनो आज कोरेगावच्या मैदानामध्ये. काय सांगाल? कोणी एवढं नाव करते, संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलंय नाव. काय अभिमान काय आहे बैलगाडी मालक म्हणून? बरं पळतंय आपलं. हा आता आज मथुर सोबत पळणार. एक प्रकारची इच्छा होती का मथुर सोबत पळायची वगैरे? सर्वच नामांकित नंदी सोबत आपल्या सर्वांना इच्छा असते की टॉपचा बैल आहे त्या संग पळावं अशी सगळ्यांची इच्छा असते. योगायोगाने आज पूर्ण झाले. योग जोडून आला 100% म्हणावं लागेल. आणि मैदानाबद्दल काय सांगेल? कसं वाटतं? हिंद केसरी नामांकित मैदान आहे. बोरच्या मैदानाला पण मला वाटतं पाखऱ्यानं 1 नंबर केला. 1 नंबर केला बोरच्या मैदानात. तरी आता पाखऱ्याचं वय किती आता? साधारण 2.5 वर्ष. बर. म्हणजे दुसरा झाला. तरी पण त्याच्या म्हणजे दमावर करून दाखवलं त्याने 100%. म्हणजे स्पीडनं त्यानं. चालतंय. कुठनं आलं काय?
आंधी काय बघायला आलाय काय शरीर काय बैलगाडी मालक वगैरे नाही ना एवढं लांब आलाय कसं काय बर बर आणि ड्रायव्हर म्हटल्यावर सुट्टी पण आज कुठला बैल आवडतो कुठला बैल मथुर अरे वा आज काय पाखरा सोबत आहे आज बर 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 चालतंय काय गाव कोणतं तुमचे पाटण कोणती कोणती बैल आणलीत काय का नाव काय नाव काय भाऊ याचे पाटणचं का आणि पलीकडचं चौताळ आहे का नाव वेगळंच ठेवलंय काय पर्सनॅलिटी बर बर एकत्र पळणार आहेत का एकत्र बर बर टप बैल आहेत 8व्या गटात खूप पळवायची मग आता बर बर पडलाय तिथे पळवायला काय कोणतं गाव तुमचं बर नाव काय नाव काय नंद्या का बर बर तालुका जिल्हा बर बर आज कोणासोबत आहे कसं काय आपला बबनदादांचा रोमन सोबत आहे मग नवीन बैल आहे त्यांच्याकडे बर 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 त्याच्याबरोबर कसं वाटतंय मैदान काय व्यवस्थित आहे बर बर नंद्याची कुठे झाली फायनल आपला बंदीतला बैल आहे बंदीतला बैल आहे बर बर सुंदर परत आपला शेवळ्याबाळांचा छाबी आहे बर बर त्यांच्या ह्याच्यातला बैल आहे म्हणजे एक नामांकित बैल आहे म्हणावं लागेल चालतंय कुठनं आलाय भाकरवाडी आज काय सांगाल आज कोरेगावचं मैदान कोणती कोणती बैल आणलीत काय नाव काय त्यांचं नाव ह्याचं महादेव महाद्या भाकरवाडीचं महाद्या आणि हेच काय सुंदर बर बर कसं काय नियोजन आज कुणाच एकत्र पडणार आहेत का एकत्रच पडणार घरचा साज बर बर नाद लय दिसतोय तुम्हाला काय पहिला होता आमचा बर बर किती वर्षापासून नाद आहे काय जवळजवळ 14 वर्ष झाली 14 वर्ष झाली बर बर मैदानाबद्दल काय सांगाल मैदान चांगलं होतं हा मैदान चांगलं होतं चांगलं होतं ना बर बर आज कसं काय कुणाला आणले काय माझा जवळच्या मित्रांचा भोगावाल्यांचा निशाण आपल्याकडे मित्रांनो भुगावचा निशाण पण आलेला आहे बघा कोरेगावच्या मैदान आणि पलीकडचं घरचीच गाडी आमची देवा का देवा कुठला भुगावचंच का सापचं आहे का बर बर घरची गाडी पळणार आहे आज. काय सांगाल आज म्हणजे कोरेगावचं मैदान नामांकित मैदान हिंद केसरीचं हिंद केसरी नामांकित मैदान आहे बर आणि आपण जेव्हा बाईट घेतले त्यावेळेस गुलाल 100% आहेच बर त्या दिवशी तुम्ही आमची मुलाखत घेतली त्या दिवशी आमचा गुलाल झालेला ही जोडी पहिल्यांदा पाहिली का यापूर्वी पाहिले का कधी एक मैदान पळाली कोणत्या मैदानात पडली बर बर तिथं राहिली का कसं काय बर 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 आज काय अपेक्षा आहे जोडीकडून बर 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 मध्ये आहे म्हणजे नशीब आहे आज नशीब आहे आज 100% बर 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 असू दे काय नसते ते झालंच की नाही पहिला तसे जेवढे मारले तेवढे टॉपचेच मारले बर बर कुठं आलायस कुठं आलायस बर बर कुणाला बघायला आलायस कुठल्या बैल आवडतं कुठलं बैल मथुरला आज काय ड्रायव्हरची सुट्टी सुट्ट्याच लागलेत काय किती वेळ आहेस तुमच्या आहेत का बैल बिल काय कोणती बर 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 आज आणले गे का नाही बघायला आलाय बर काय काय निवंत बसलाय कोणता बैल आणलाय काय रोलेक्स आलाय भावांनो चिठ्ठी नाही का लागली भाऊ अजून नाही गे बर बर आज नियोजन कुणा संग आहे काय शंकर बर राहुलभाई पाटील यांचा मथुर 1001 पण दाखल झालाय बघा कोरेगावच्या मैदानामध्ये थोड्याच वेळात चिठ्ठी निघणार आहे आणि गटाला पाहायला जाणार मथुर आणि आज जरेच्या पाखऱ्यासोबत पळणार आहे वळ्याबांचा बावऱ्या पण आलाय बघा आणि आता गटाला पण झोपायला चाललाय बघा बाबा कशी तयारी असते आता गटाला पाहायला चाललाय तुम्ही आणि भरपूर लांबचा बैल आज पायऱ्याला आहे काय सांगितलं बैल आमची इथंच वडकीलाच आहे का तो हा हा पप्पू आंबेकरांनी ना काय चाललंय आता नेमकं हे आता चाललंय तेल घालायचं बर 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 आबा यो बैलगाडी क्षेत्रातला ग्राउंड लेवलचा अनुभव कामी येतो का हा
ह्याच्यात काय विशेष वाटत असेल का नसेल आम्हाला तरी वाटतं तेल बिल घातलं पाहिजे. बरं बरं बरं. पहिल्यांदाच ही जोडी पळते आज, पहिल्यांदाच पळते 100%. बावऱ्याला बरेच दिवस मला वाटतं विश्रांतीवर होता बावरे, पायाला लागलेले त्याच्या. हां, आता मागच्या मैदानात आपली एक मुलाखत झालेली, तिथं तुम्ही म्हणालेला रिकव्हरी दिसते कुठं कुठं, आता आहे का व्यवस्थित? आता झालं नाही व्यवस्थित. बरं चालतंय. आबा गाव कोणतं तुमचे? वाई. कोणता बैल आणलाय? कसं काय? वाईचा महाकाल आलाय बघा. मालकांचं नाव काय? बरं बरं बरं. चांगला महाकाल आपला चांगला पळतोय म्हणावं लागेल. आज कोणासोबत आहे नियोजन काय महाकालचं? वाघेरीचं बादल आहे. यापूर्वी पाहिली का जोडी का पहिल्यांदाच? पहिल्यांदाच बघते. काय अपेक्षित आज महाकालची? किती मैदान झालीत, कुठं कसं काय आता पण? 7 मैदानं झाली बैला, 7 मैदानाला फायनल. बरं बरं बरं. सलग 7 मैदान फायनल. तुम्ही काय देखभाल वगैरे सर्व बघता का महाकालची वगैरे? बरं बैला बरं असतो. बरं बरं. काय आटूत नाट जे बैलासोबत तयार झाले, म्हणजे एक वेळ पोरगी नसली तर चालेल, ती नसली तर चालेल आयुष्यात, पण बैल असला पाहिजे आपला. काय सांगशील त्याबद्दल? हा चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. ते सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपल्याला. दादा नमस्कार. नमस्कार. काय आज बघायला आलाय का बैलगाडी शर्यत कोरेगावचं मैदान? हे मैदान खूप वर्षापासून येतो मी बघायला, बरं बरं. लहान असल्यापासून. या मैदानाचं वेगळं पण असं आहे की गाडी बैलावरती एकदा नंबर पडला ना, तो बैल एकदाच पळतोय मैदानात, परत पळवला जात नाही. गाडीनं मार खाल्ला की परत पळवला जातच नाही. तुम्ही कायम बावरे सोबत असताय? हो, गेले 2.5-3 वर्ष शेवाळे आबा आपले माननीय अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांच्यासोबत असतो. त्यांचा अनुभव आणि त्यांचं मार्गदर्शन या क्षेत्रात आता खूप त्यांच्यासारख्या अनुभवी माणसांचं मार्गदर्शन मोलाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत असतो. आपल्या गावचे शेजारीच आहेत मित्रांनो, यांचं घर म्हणजे कुसावडीचे आहे. ते मी भाटमरीच असले मग बरेच दिवस ते म्हटले भेटायचं होतं, पण आज भेट झाली. आज मग काय नुसतं बावऱ्याला का तुमच्या घरी बैल आहेत? कसं नाही, आपल्या घरी नाहीत. आपले कुसावडीचा बलमा म्हणून पहिला पळत होता हिंदकेसरी बैल, बरं. त्याच ग्रुपमध्ये असतो. स्वतःचा काही बैल नाही. चालतंय. नमस्कार बाबा. का घेऊ नका आओ, फेमस वाल महाराष्ट्रभर. काय वय किती तुमचे? 55 वय. 55 नक्की काय? बरं बरं बरं. गाव कोणतं? शिरसवडी. आयला रायफल जोरात पळते तुमच्या गावची. तुमची कुठली बैल आहेत काय? लक्ष का? बरं बरं. शिरसवडीचा लक्ष. आणि येऊ कोण? बरं बरं बरं. कोणासोबत आहे आज लक्ष नियोजन? शंकर सोबत आहे का? बरं बरं. तुम्हाला किती वर्षापासून नाद आहे? पहिल्यापासूनच नाद आहे. राहिले का बैलगाडी क्षेत्र ती पहिल्यासारखं? आता पहिल्यासारखं राहिलं नाही शेत. का बरं? पहिले वेगळं होतं, आताच वेगळं. पहिली माणसं पण जरा वेगळी होती म्हणा. शब्दाला किंमत होती तशी आता आहे का? आता पैशाला किंमत. तुम्हाला काय पैरे वगैरे मागताना अडचणी वगैरे सगळ्या अडचणी? काय अडचणी काय म्हणतात बैल? काय पहिली आता काय सांग. पैसे मागतात काय? मग आपण काय देऊ शकत नाही काय? कसं काय देता का तुम्ही पैसे? नाही देत. नाही काय? का बरं? बांधून राहिला तरी बांधून राहिलं तर चालेल. काय करायचं, वैती काय देत करायचं. बैल पळतोय आपला. हा, पळतोय म्हटलं. एक सर्वसामान्याची बात आहे एक प्रकारे म्हणावं लागेल. आता फायनल किती झालेत आपल्या ह्याची? बोलायलाच आहे ना. बरं बरं. तरी पैरे देत नाहीत माणसं बघा. चालते भाऊ. चला. काय म्हणते गाव कोणते? किल्ले मच्छिंद्रगड. कोणता बैल आणलाय काय? रुद्रा. किल्ले मच्छिंद्रगडचा रुद्र आला बघा. नाग्या पण फेमस आहे तुमच्या गावचं? हो, नागे चांगला फेमस आहे. म्हणजे बैलांना बरेचसे घडवलं त्यानं नाग्यानं. हो. रुद्राची आपली किती फायनल झालीत काय? काय मोजलेली नाही. बरं बरं. नामांकित अशी कुठली माहिती? नामांकित शेवाळेवाडी, बर. पुन्हा वडकी. आज कसं काय नियोजन? आज कोणासोबत आहे? विराट बरं आहे. विराट सोबत मुळशीकरांचे. चालतंय मित्रांनो, बरेच दिवसानंतर वाघेरीचा बादल आपल्याला मैदानामध्ये दिसलेला आहे बघा कोरेगावच्या. बादल बसलाय बघा निवांत. कोणाबरोबर आहे आज? महाकाल ना, वाईच्या महाकाल सोबत पळणार आहे आज. लागली का चिट्ट्या? लागल्या नाही का? बरं बरं.
काय खायचं शेंगदाणे खाताय काय बर बांधावर बसायला लागला राव बर बर आज लागलं का गाठा किती वेळ गाठात आहे 15व्यात आहे का बर सुंदरन कोण पळणार अर्जुन संभाजीनगरचं तो पण चांगलं पळतंय कोण सुंदरला गॅपला ठेवलेला बराच वेळ मैदानासाठी स्वप्न आहे चालतंय नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज रोमनला आणलंय रोमनला आणलाय गेला गेला खाली पळायला गेलाय किती वेळ गटालाय 2 नंबरला बर बर आज कुणासोबत आहे काय पाहिजे कुठलं आपला वडकी माहेशिरच का बर बर काय म्हणताय अजून काय बाकी काय वासर बिसर नवीन खरेदी काय राहायची आता नवीन वस्त्र आहे 4 घरी हा 4 आहे वासराचं शिक्षण चाललंय आता कोरेगाव मैदानाचा बराचसा इतिहास आहे काय सांगाल म्हणजे पूर्वीपासून इतिहास आहे बर 1 नंबर पुशेगावचा 1 नंबर पुसेगावच्या मैदानानंतर हे कोरेगावचं येते इथे केसरी गाड्या सुटल्या जातात बाजू कुठलं गाव कोणतं हीच का कोणतं कोरेगाव काय कंप्लेंट काय तुझी व्हिडिओ बघतो माझे नाही का आमचा बैल फक्त दिसत नाही आमचा बैल तू लेट आला का तुम्ही नाही लवकर आलो किती वाजता? बर 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 हाय हो का तुमचा बैल नाही हो बाई. मग कुठं बांधलंय आज आला नाही आज आला नाही का बर 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 चालतंय किती वेळ आहेस आता नवीन 9वीला आहेस झाली का पेपर झाले किती टक्के पडले 92% आयुष्यभर हुशार आहेस की म्हणावं लागेल आणि हे बैलगाडी क्षेत्र कसं म्हणजे दोन्ही मॅनेज कसं करतो अभ्यास क्षेत्र हे कधीतरी कधीतरी येतोस का हो. तुमची बैल आहेत स्वतःची नाही मामाची मामाची आहेत का बर बर घरी नाही हो म्हणत पप्पांना आपण पण बैल घ्यावं एखादं काय नाही ना द्यावा नाद नाही का एवढं कुणाला तुला तर नाद दिसतोय वडिलांना नाही मला वाटत नाद आहे पण कधीतरी येतो बर 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 चालतंय 92%च्या ऐवजी आता 95 पडदा होईल बरोबर गाव कोणतं तुमचं आम्ही संभाजीनगर संभाजीनगर लांबून आलं की हा आम्ही लांबून होतो प्रत्येक वेळी खेळायला येतो नाही बर बर सातारा जिल्ह्यामध्ये बरीचशी बैल तुमची नाव गाजवत आहेत आजकाल हा, हा. सातारा भागामध्ये सातारा भागामध्ये संभाजीनगर ह्याचं नाव काय ह्याचं नाव पिस्तूल पिस्तूल का संभाजीनगरचं संभाजीनगर का आज कुणासोबत आहे काय आज इथं काय नाव आहे इथलंच बैल आहे इथं कोरेगावचाच बैल आहे बर 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 कोरेगावच्या बैल ते बैलाचं नाव नाही माहिती आम्हाला का हो, फरक काय पडतो तिकडं सेकंद असतोय आणि बैलांना असं म्हणजे काय तुम्ही काय खायला वगैरे काय घालता म्हणजे ते दूध काय पितं. एवढी का पाहतात बैल तुमची आमचं काय दूध पितं खायला हे असं चारा आहे त्याला पाळायचं काय एक बैल तसा निघला पळणार निघला तो निघतो खाण्यावर येण्याच्यावर नसतं नाही. आता आपण जर त्याला काजू बदाम मी खाऊ घातलं ते नाही पळाला तर त्याला काय अर्थ आहे खाण्यात एखादा बैल तसा निघतो आम्हाला इकडचे खेळायची गोडी आहे या गाड्याची आमच्याकडे सेकंड काट्या असते बर बर त्याच्यामुळे जरा आम्हाला ते जरा कमी वाटतं आणि हे जरा छान तुमच्या इकडे जरा मैदान कुठं चांगलं त्याला एक प्रकारची स्पर्धा असते परत एक कॉम्पिटिशन असते इकडं मोठी हा, खेळतो ना आम्ही कॉम्पिटिशन खेळतो ना. तरी लखनच्या पायावर पाय देईल का 100%? लखनचे चालतं ना लखनच्या पायाबरोबर त्याला गाडी धरून चालतं ना ते लखनचे बर बर हा. लखन सोबत पडलाय का नाही सोबत नाही पडला बरं, पण बरं. एका याच्यात चाललो ना आम्ही फायनलला बर 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 चालतंय काय बघायला आलाय का मैदान कसं काय बैल आहे का कोणतं बैल आहे पिस्तूल तुमचंच आहे का तू बर बर तुम्ही काय कोणतं आणलाय काय आले आपण सोडा बैल सोडायला बैल आणलं जोडीदार सोडा तुम्ही नाही आणलं बैल बैल आणला झाला गटपास बर बर मानिक आणलाय केलं कनेरखेडचा माणिक सोबत आलं कसं वाटतंय मैदान पारंपरिक हिंद केसरीचं मैदान चाललंय तिने बर बर तुमची बैल कुठली राहिली ती यापूर्वी या मैदानाला कोरेगावची हिंद मैदानाला केसरी? बागड राहिलेला बर बर परत फाजील राहिलेला आज काय अपेक्षा आहेत माणिकडून आज काय आता मानिक राहावा काय झुपायला चाललंय का बैल बर बर किती वेळ गाठालाय कोणतं बैल आणलंय काय गाव कोणतं गाव कोणतं आंबेदरी आहे का बर बर कुणासोबत आहे बादशाह बलमा सोबत आहे का छकडीची कशा पद्धतीने तयारी करता काय म्हणजे बर 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 बादशाहची कुठं कुठं झालेत मैदान काय फायनल कोरेगावचं यापूर्वी पाहिलंय काय बर 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 खंड्यासोबत पाहिलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला रामुल्ला नमस्कार काय म्हणताय किती वेळ गटात आहे काय रामाशी 23व्या गटात 5 नंबर तास घरची गाडी घरची गाडी कोणासोबत आहे आज संभाजीनगरचा लक्ष घेतलाय आपण बर बर. आम्हाला लक्ष पण नवीन खरेदी काय हा नवीन संभाजीनगरचं लक्ष आहे कसं काय नियोजन आहे खरेदी यापूर्वी बघितलेले का कुठं पाहताना घरची वगैरे गाडी पळालेली लासोनेमध्ये बर बर 3 नंबर केला होता पब्लिकनं पळून
त्यामुळे सगळ्यांची पोरांची इच्छा होती की आज घरचीच गाडी पळवायची. आणि ज्यावेळेस घेताना म्हणजे यापूर्वी कुठली कुठली मैदान झाली तिकडे सेकंड काट्यावर पडलेला बैल आहे का? नाही तिकडे पण 3 फेऱ्यात पळत होता. 3 फेऱ्यात पळत होता. बरं. तिकडे पण बैल 1 नंबरच पळत होता. आपल्या येत आला त्यावेळेस रामन तो आणला लास्ट पब्लिकने पळून 3 नंबर केला होता. आज काय अपेक्षित रामाकडनं? अपेक्षा काही गाडी चांगली पळवा, हिंद केसरी मैदान आहे, बरं बरं राहायची इच्छा आहे प्रत्येकाची. बघू आता प्रयत्न चालतंय करायचे. चालतंय. भेटलेले आहेत काय म्हणताय आज काय अपेक्षा लय आहे आज रामाकडनं? आलेला आहे बैल घेऊन बरं बरं. आज काय रविवारी सुट्टी म्हटल्यावर ड्रायव्हर साठी म्हणून आलेला आहे बरं बरं बरं. नवीन खरेदी कशी वाटते काय? बैल तर आहे चांगला. हां आता जाणार आहे घेऊन. बरं चालतंय शुभेच्छा. गाव कोणतं दादा? कुमटे. कोणता बैल आणलाय काय? बैल काय बघायला बघायला आलाय काय? बरं बरं बरं. नाव काय जे? लाल आहे का? आता गटाला पडलाय का? 23 मध्ये पडायला. बरं बरं बरं. कसं वाटतंय मैदान काय बघायला आलंय? सर्व नामांकित नंदी आले. महाराष्ट्रात 1 नंबरचं मैदान कोरेगाव म्हणून बरं बरं. डबल गाडी पहिली जात नाही, सिंगलच गाडी पहिली जाते. नंबर टाकून सगळं असतं, नंबर टाकून पूर्ण पहिली जाते गाडी. एकदाच गाडी पडते. हां पंच कमिटी मारून बाहेर काढते, त्यामुळे डबल पाळण्याची कोणी हिंमत सुद्धा करत. तुमचं कुठलं आवडतं बैल कोणतं? लय बैल आहे, एकाच कोणाचं नाव घेत तरी सांगा की असं म्हणजे आपला पहिला दावा तो आपला काय नाव घ्यायची. बर बर. गाड्या बघताय तंबाखू खाताय काय? नको नको नाही, निर्व्यसनी आम्ही. बर कोणता बैल आणलाय काय? कुठलं गाव कोणतं? शंभू. गाव कोणतं? बर बर बर. किती वेळ आलाय? दाजींचा पहिले किती वेळ गटाला येतं? संजय बर्गे किती वेळ गटाला गाडी? अजून काय कळणार म्हणा. बर बर चालतंय. गाव कोणतं तुमचं? कोरेगाव. आज गावचं मैदान काय सांगाल? आज कुणाला कुणाला आणलंय कसं काय? मैब्या शंकर आणि पलीकडचं सरजा. बर बर. पायरा कसं आहे आज? मैब्या कोणाच? मैब्यावर राणा बर बर बर. सर्जाने गट काढला. मैब्यानं पण बरीचशी मैदान गाजवलेत. कोणती कोणती अशी आठवणीतील मैदान कुठली झालीत? इथलंच मैदान आहे वाघेरीचा बादल. बर बर. मैब्या पळलेले 2 नंबर केलेले. राणा आत्ता गटपास झाला. सरजा गटपास झाला. बर बर. सर्व मित्र परिवार आले आज. आज रविवारी सुट्टी सर्वांना. बर बर. काय अपेक्षा आहेत आज तिघांनी? बर बर चालते दादा. उगट एक्सप्रेस वजीर पण आलाय बघा कोरेगावच्या मैदानामध्ये. दादा कसं काय आज कोणासोबत आहे काय? फकड्यासोबत आहे का? झाला का गट आता? पळून आला का? बरं. काय झालं? बसली नाही आता काय परत नोंदवणार? डबल नोंदणी नाही. हां तेच. पण आत्ता सध्या गुलालामध्ये आहेच. बरीचशी मैदान करतोय यात. 5 मैदानात सलग गुलालात. दादा काय सर्व अपेक्षा असतात आता कोरेगाव मैदानाला आलेला आणि असं काय झालं की कसं म्हणजे एकदम वाईट वाटत असं काय सांगाल? बैल तुमच्या सर्व इच्छा पूर्णच केल्यात बैलांना म्हणावं लागेल सगळी मर्यादा. कारण सर्व म्हणजे सर्व बैलांसोबत पळाला आणि बऱ्यापैकी नामांकित मैदान सर्व केले त्याने. जेवढी मोठी मैदान सर्व अपेक्षा पूर्णच केलेत. त्यामुळे काय नाराज व्हायचं काय विषय नाही. आता काय पुढचं नियोजन कधी काय? 15 तारखेला ना? बाहेर चालतंय दादा. चल. भिवंडीचा बैल आलाय मित्रांनो. नाव काय? भैरव. दोन्ही भैरव काय? आता शिंगाला हात लावत होता काय करत नाही तुम्हाला? बर बर बर. मला वाटलं काय मारत वगैरे नाही तुम्हाला. आज काय एकत्र पळणार आहेत का? हो पल्ली गाडी पडली पहिल्यांदा आलतो. आम्हाला काही कोणता माहित नव्हता एवढा. बर बर. आम्ही पहिल्यांदा म्हणजे बिनजोडला पळलाय का बैल? बैल बिनजोडलाच असतात. बर. बैल आमच्याकडे बिनजोडलाच असतात. एक पण गुलाल पडलेला नाही अजूनपर्यंत. बर बर. ते आज पहिल्यांदा आपल्याला इकडून जाऊन शॉपला जायला बघू बरं सातारा जाऊन कसं वाटतंय मैदान वगैरे काय? वाटतं एकदम मैदान वातावरण तुमच्या इथलं दमट असतं एकदम आणि थंडावा पण मारतो. बर. पाऊस दिवस मस्त परून गेला बैलांना लय थंडावा. चालतंय दादा. सुंदर बसलेला आहे मित्रांनो. गट क्रमांक 8 मध्ये पाहिला आणि बकासूर सोबत पळून गट पास केलाय. काय काय छोटे मालक आहेत आपल्या समवेत. काय निवांत बसलाय आज?
झाला गटपास झाला बकासूरचा. पायरा शेवटपर्यंत कळला नव्हता, शेवटपर्यंत लपवून ठेवलेला म्हणावं लागेल. काय सांगाल? हा निमसोडला चालता बर, सस्पेन्सवर होतं सगळं. कारण मामांनी मला वाटते त्यांच्या कार्यकर्त्यांना पण माहित नव्हतं पायरा आज मुरुमच्या सुंदर सोबत आहे. नाही कोणालाच नव्हतं माहिती. काय सांगशील या जोडीबद्दल? काय म्हणजे संपूर्ण इच्छा पूर्ण केली तुमची. आज ह्या जोडी चौथं मैदान आहे. हा, गाडी मस्त हॅट्रिक तर केली आहे. आज चौथं मैदान 100%. आता गटाला कशी पाहिली जोडी? गटाला काय लढत होती 8-30. हा, चांगली पाहिली तशी. आणि या जोडीचं कसं वैशिष्ट्य आहे की गटाला स्पीड जरा कमी लागलं तर सेमीला आणि फायनलला जबरदस्त स्पीड लावते. जसं जसं फेरा वाढतो तसं स्पीड वाढत जातं. बर, मला अंदाज होताच तरी मुरुमच्या सुंदर सोबतच असणार आहे पायरा. निमसोडला काय झालं 1 नंबर झाले मामाने सांगितलेलं. बर, आपण गाडी फक्त कुणाला सांगू नका असं झालं. बर, पहिला तेव्हाच झालं. तेव्हाच झालेलं आहे. चालते. गाव कोणतं तुझं? जाम का? कोणतं बैल आणलं काय? निशान का? जामचा निशाण आलं मित्रांनो. आज नियोजन कुणा संग आहे काय? आज तो टिंगू बरं बर, लासुर्णीच्या टिंगू सोबत. काय किती वेळ गटाला आहे गाडी? काय अजून गाडी काय लागली नाही, गाडी टाकली. कसं वाटतंय मैदान? काय मैदानी आज हिंद केसरी व्हायचं स्वप्न आहे काय? आहे आता बघा पुढचं. कितवीला आहेस? आता 12वीला. 12वीला. ह्याला का तिकडं अभ्यास करायला सोडून इकडं आलाय? आता काय नाद लागलाय. हा, नाद लागलाय. एक वेळ पोरीचा नाद सुटू शकतो पण येऊ नाद नाही सुटणार. हा, बरोबर आहे ना? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थोडं साहेब, काय आज नियोजन खट झालं म्हणावं लागेल. चांगलं झालं. आणि तुम्हाला मग असं नियोजनाचा बादशाह म्हणून संबोधित केलं जात आहे. दैवत शेट नंतर तुम्हीच आहात असं म्हणावं लागेल. नाही असं काय नाही. हा, पहिलं सगळं होतं बाकी. लगा पायरा झाला निम सोडला आणि चुपा ठेवला पायरा. आम्हाला काय सांगितलंच नाही आज. नाही काल पहिला दुसरा झाला होता. बर, तो आम्ही सगळ्या शब्द दिला होता. परत पण पहिला परत रात्री कॅन्सल झाला. पुन्हा पहिला एक जुळला. पण योग जुळून आले म्हणावं लागेल आज 100%. कशी पाहिली जोडी आज गटाला? चांगली पाहिली ना. आणि सुंदरचं हॅट्रिक केले. आता 4थं मैदान. आज गुलालात 100%. 5वं मैदान आहे का? बरं. लवकरच सप्त हिंद केसरीचा टॅग लागतोय सुंदरला आपल्या. बर. आणि बनसोडे साहेबांबद्दल काय सांगाल? त्यांच्यावरती बोलत तेवढं काय थोडंच. आज काय रविवारची सुट्टी म्हटल्यावर एवढे सर्व मेंबर आलेत आज. 20-25 जण आले. गरज असती का सर्व? म्हणजे आवड. आमच्या गावची यात्रा आहे. बरं. आम्ही सगळीकडे आलो. बर. ह्यालाच म्हणतात ना आता. चला मित्रांनो, शंभू गटपास झालाय 11 मध्ये पळाला. आणि हा सरपंच ना 6वेत का? बर. काय सांगाल आज कुणा सगळे? शंभू कॉकटेल सोबत आहे. यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच? सिंधवणे मैदानात. आज काय कोरेगाव हिंद केसरी व्हायचं स्वप्न परत एकदा? हा, बघू आता देवाच्या मनात येईल ती. बर. आणि सरपंच कुणासोबत आहे? पिस्टन आहे. 1 नंबर जोडी पाहिली म्हणावं लागेल 100%. स्पीड लागलं गाडीला. जुनी गाडी पळते ना. बर. जुनी पण हीच गाडी पळत होती. पिस्टन आणि सरपंचची. कोणत्या मैदानात राहिली ही जोडी? गोजोबावीत राहिले. मोठं मैदान आपलं चाकणचं झालं. मान भारत केसरी. बर. म्हणजे ज्या वेळी घातली त्या वेळी राहिलेली. म्हणजे नाकुश कधीच केलं नाही या जोडीने 100%. आणि आज दोन्ही गाड्या आता गट पास केलाय. एक प्रकारचा टप्पा असतो. म्हणजे एक शिखरच आहे म्हणावं लागेल हिंद केसरी म्हटल्यावर. एक टप्पा पार केलाय तुम्ही म्हणावं लागेल. आता 2 टप्पे राहिलेत. काय चालू आहे? काय मनात काय चालू आहे? काय करू 100%. बरं. चालतंय. चला, पक्षा पण गटपा झाला मित्रांनो 78. आज कुणासोबत पळला दादा? रायफल सोबत 81. चांगला पायरा आहे आज. ह्यापूर्वी पाहिली का जोडी? आपल्या कुठल्या मैदानात राहिले कसं? बरं. आज काय अपेक्षा आहेत आज हिंद केसरी मैदान? नशिबावर खेळ आहे. पण आत्ता स्टार जोरात चालू आहेत आपल्या पक्षाचे म्हणावं लागेल. कारण गाडी चांगली पळते आणि पक्ष पण फॉर्मला आहे आता म्हणावं लागेल. मध्ये जरा थोडंसं हे झालेलं, स्लॅग झालेलं, पण आता परत रिकव्हरी केली. बरं. कशा पद्धतीने त्याची म्हणजे देखभाल वगैरे कशी केली मुंबईला इथं आल्यानंतर घाटावर जशी असते तशी मुंबईला पण देखभाल? बरं. चालतंय. चला, शेट यांचे
मॅनेजर आपल्याला भेटलेले आहेत. काय सांगाल कोरेगाव मैदानामध्ये? कोरेगावचं मैदान काय पारंपरिक, बरेच वर्ष झालं बघत असेल तुम्ही हे मैदान. बरेच वर्ष झाले. काय नाही, ना काय शेट असते तर 100% आले असते. 100% म्हणजे 101%. हा लय आठवण येत असेल आज, म्हणजे आज पाहिजे होते. हा खरंच बेकार वाटते मैदानात त्याची वाटणं. लय दिवसात ना आलोय आज मी मैदानात. हा दिसला नाही तुम्ही, मला वाटते महिना 1.5 महिन्यानंतर तुम्ही आज चालू तरी सुन एकदम वाटत असेल, म्हणजे एकदम बेकारच आहे. बेकारच आहे एकदम. यूज वाटणं झाले मैदानात. तेव्हापासून महिना होत मला कंप्लीट होत आला. आज सर्जन सुंदर दोन्ही आले. बर चाल गाडी घरचीच गाडी. आणि साईबद्दल काय सांगेल? जोरात पळते राव. साई हुकून एकाच गावाला सर. हा खरंच म्हणजे हिराच सापडला म्हणावं लागेल. कडेचा बैलच नव्हता सराला. बर दोन्ही पण बैलाच नाही, बैल चालतोय. चालतोय चांगला काय चालतं. अडचणी नाही बैलाची. आणि पारख काय कोणी केली काय? तुमची मदत झाली का काय झालं? नाही काय सरांचीच पार. बर बर बर. सरांनीच हुडकून काढला. तर तुमच्या नजरेतून काय वाटते? भावी हिंद केसरी 100% का आजच? आजच होईल. बर लय एक नंबर बैल पळाला ना आता कडे. आता बसली का आता सुंदर? लागली गाडी. लागली ना गाडी, कडन पळून बसली ना गाडी. बर चल काय 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 घेऊ नका. काय बरं काय निकाल चांगला लागला नाही का? निकाल चांगला लागला नाही का म्हणून काय? रोमन सोबत आलेत गँग. रोमन पण आलाय बघा हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये. काय झालं गट नाही गे? बरं बरं असू दे, काय हार जीत चालू असते काय. त्या गाव कोणतं? आपला बर बर. अंबई कुठलं? औरंगाबाद जिल्हा, संभाजीनगर. बर बर. कोणती बैल आणलीत काय? नाव काय ते? साजना नाही हो का? चंदर का? बर बर. एकत्र पडलेत का? नाही आता पळवायची, अजून गट पावती लागली. आता लय लांबून आलाय राव. लय लांबून आलोय. बरीचशी संभाजीनगर वरनं बैल यायला लागली. म्हणून येत आहे. पळत्यात म्हणून येतात. हा बर बर. आलोय की काय तुमचा आवाज लय महाराष्ट्रभर फेमस झालाय राव. हा चालायचं आता. गाडी अड्ड्यावर असते ना सारखा. काय लय दिवसांनी दिसलं. लय दिवसांना नाही, प्रत्येक अड्ड्यावर आहे. हाय हो. पाक मुंबई गाठताय राव. आता इकडे तिकडे फिराय नको होय. चांगला धंदा आहे म्हटलं. हा आहे आपलं. आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आहे आपलं होतंय. एक डायलॉग होऊन जाऊ दे. बोला दुधात चालली, खव्यात चालली, दुधात चालली, सातारवाल्याची बिपसी आली. बोला लय भारी लय भारी लय भारी, नवऱ्याला बायको ताणून मारी लय भारी बिपसी कला. लगा बोला मोसंबी नारंगी 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 मोसंबी मोसंबी नारंगी लय भारी. बोला लय भारी लगती मिन्ना कुमारी लय भारी बिपसी कला. लगा नवऱ्यालाच बायको मारी. हा काय माहितीये का? नवऱ्यालाच मारा राव. नवरा कष्ट करतो आणि बायकोला मारायला हवं. काय विषय? नवरा नुसतं अड्ड्यावर फिरत बसल्यावर काय खातेली, बायका काय खातेल्या? बरोबर आहे. बरोबर. प्रपंच करून सगळं केलेलं चांगलं असतंय. नुसतं फुकट फिरायचं म्हणल्यावर ती पण होत नाही ना. आणि आपलं कसं आहे, आपल्या पोटाला आग पडल्यामुळं काहीतरी म्हणल्याशिवाय ही तुमच्यासारखी माणसं आमच्याकडे बघते ते का? आणि अड्ड्यात कसं असतंय, ज्याचं बोलतं त्याचं चालतं, असं असतंय. बोललं की खपतंय. चला नुसतं बोलून पण नाही दाद्या, क्वालिटी पण पाहिजे. क्वालिटी पाहिजे. क्वालिटी पण पाहिजे. नाहीतर आज तुम्ही घेणार आणि उद्याच्याला म्हणणार ज्या आईला ह्या पिप्सीवाल्याकडे नुसताच राहिला काय, पिप्सी काय बरोबर नाही, असं व्हायला नको ना. चला नुसतं अड्ड्यावर. किरण अप्पांचे घरचा साज म्हणजे शिट्टी आणि सप्त हिंद केसरी भारत पण दाखल झाला बघा कोरेगावच्या मैदानामध्ये. आज घरचीच गाडी पळणार आहे आज कोरेगावच्या मैदानात. निवांत आता गाडी निघाली. आज बरेच दिवसानं आणलं आपल्या भारतला. मुंबईला होता. बरे आहे ना तब्येत आता? बरे आता. आज घरचीच गाडी झोपली आज. हे आपला शिट्टी. बर बर. पळले का यापूर्वी? नाही 28ला. 28 मध्ये का? 28 यापूर्वी पाहिले का कोणत्या मैदान? नाही पळायला. नाही पाहिले. पहिल्यांदाच. बर चल. नियोजनाचा बादशाह म्हटलं जातं असे आप्पा आपल्या समवेत आहेत. आप्पा नमस्कार. काय म्हणताय आज कोरेगावचं पारंपरिक हिंद केसरी मैदानाच्या काय आठवण येते? मैदानी जे गेले
2 वर्ष आपण इथं फायनलला राहिलेलो आहे बर आणि ह्या वर्षी पण आम्हाला म्हणजे पूर्ण गॅरंटी यंदा पण आम्ही बोललो काही 100%. आणि पहिल्यांदाच ही जोडी पळते मला वाटते शेट्टी आणि भारतची. नियोजन कसं झालं की ही जोडी पळव? काय नाही आपल्या म्हणलं पळवू पहिला इथून. बर बर. शेट्टी कुठला आहे? सदाशिवगडचं. बरं. आज काय सर्व मित्र परिवार सर्व आले जण आज रविवार म्हणून? बरं बरं बरं. कुठलाही शेट्टी काय? सदाशिव. कोणती मैदान झाले त्याचे ते यापूर्वी? आता ही चालू मैदान आहे दादा. भारत सोबत पळायचं स्वप्न बऱ्याच बैलांचं असते म्हणजे कारण आपल्याला नाही म्हटलं तर रोज 100-1 फोन भारतच्या पायऱ्याचे येतं. काय सांगाल त्याबद्दल? भारतच आहे सांगाल तेवढं थोडंच आहे ना. जेवढं कमावलं तेवढं म्हणजे शक्य नाही ते. आप्पा चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. पूर्ण महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी निशान पण दाखल झाला बघा कोरेगावच्या मैदानामध्ये. हे शेजारचं कुठलं बैल आहे? संगमनेरचं बैल आहे. बरं. काय म्हणताय आज निशानला लय आठवण काढत होती. निशानचे भरपूर फॅन आहेत कोरेगाव मैदानाला येतात. आज निशान येणार आहे की नाही म्हटलं तर जवळपास 15 ते 20 जणांनी विचारलं सकाळपासून. आज लेट का झाला काय? फॅन फॉलोअरसाठी आणला आज मैदानाला खरं बैल. बरं बरं. आणि जरा लेट झाला म्हणजे काल आमच्याकडे पाऊस भरपूर झाला त्यामुळे निघायला बैल धुवायला यायला जरा वेळ झाला. आज नियोजन कोणा संघ आहे काय? कुठलं बैल? नियोजन संगमनेरचं सुलतान आहे. संगमनेरचं सुलतान. चालतंय. काय निशांची आहे का बरी तब्येत आता? बरं. निशान आणि कोरेगाव मैदान म्हटलं की एक रक्ताचं नातं झाले एक प्रकारे. कारण जवळपास 2 फायनली घेतले तिथल्याने कोरेगावच्या मैदानाचे हिंद केसरी मैदानाचे. काय अपेक्षा आहेत आज हिंद केसरी कोरेगाव मैदानात मध्ये? आता अपेक्षा तर प्रत्येकाला जिंकण्यासाठी देत असतो माणूस पण त्याचं वय आणि हे परफॉर्मन्स बघतात. ठीक आहे आपण पार्टिसिपेट करणं महत्वाचं आहे. पुढचं काय ते नशिबाची गोष्ट आपण म्हणजे हारणं का जिंकणं नाही सांगू शकत पण पार्टिसिपेट करणं. तरी पण एवढे त्याच्या प्रसंग घडले तेवढ्या त्याच्या आयुष्यामध्ये निशांच्या तरी पण निशान आपल्या दमावर या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व त्यानं सिद्ध केलं. त्याबद्दल काय सांग? काय नाही जमत गेलं बैलाला तेवढं म्हणजे तेवढं सुरुवातीत चांगला परफॉर्मन्स होता त्याचा आणि आमचं नशीब की बैलगाड्या चालू झाल्या लवकर. त्याचा वय ॲटलिस्ट शेवटला खाऊन आपण चालू मधला थोडा चांगला मिळाला आणि त्यात नशिबानं आपलं चांगल्या मैदानात बैल गुलाला गेला. कट्टर फॅन आहे जेवढे आहेत ते म्हणजे हे असा हरला जितला काय नाही काय. आता बघा आवडीच आपल्याला आवडते आवड असते. पळाल्यानंतर कुठला पण कुणाला बैल आवडतो पण बिनपळताची बैल आवडत ती खरी फॅन असते. पळाल्यानंतर काय कोण पण कोणाचं फॅन ती खरे फॅन म्हणावं काय. आणि हार जीत हा प्रत्येक बैलाचा काय प्रत्येक मनुष्याचा किंवा पृथ्वी तलाव येणाऱ्या प्रत्येकाचा तर हीच आहे. म्हणजे कधीतरी हारणार आहे कधीतरी जिंकणार आहे हे सत्यच आहे. चालते. मातीतले हिरे चॅनलचे सर्व भेटलेले आहेत आपल्या समवेत. काय म्हणताय आज काय बकासूरला बघायला आलाय काय? मुलाखत आम्हाला लगेच पाहायला मिळेल लवकरच. त्याची काय गॅरंटी घेऊ शकत नाही. माझ्या मुलाखती एकदम सगळ्यात लेट असतात. वर्ष झालं तरी पडत नाहीत. माझ्या कामातून मला वेळ मिळत काय. बरेच दिवसांनी मैदानात दिसलं. मैदानाला आज बऱ्याच जणांचे फोन मेसेज आले होते की दादा तुम्ही येतच नाही दिसत नाही कुठं काय नाही मुलाखती नसतात तुमच्या एजीडी असतात ऑडिओ क्वालिटी चांगली असते व्हिडिओ क्वालिटी चांगली असते तुम्ही येत का नाही. ते माझी थोडी वैयक्तिक कामं चालू होती आणि त्यामुळे मला सर मी ऐकलंय तुमचं हे म्हणजे तुम्ही जे पिक्चर वगैरे किंवा वेब सिरीज वगैरे असतात त्यांची पण कामं असतात. काय सांगाल त्याबद्दल? शूटिंगची वगैरे कामं चालू असतात. बरं बरं. सिरियलची वगैरे. आता सध्या कोणत्या सिरियलवर काम चाललंय काय? आता मंजू कॉन्स्टेबलचं बंधूंचं रायटिंग वगैरे चालू आहे. सातारा शूटिंग चाललंय ते सन मराठीसाठी. बरं बरं. आणि जी मराठीचे पण काही बरेचसे कार्यक्रम तुम्ही केलेले आहेत. कोणते कार्यक्रम केले? बरेच सिरियल झाले. बरं झाली पासून झाली मन झालं बाजू झाली. बरं. टोटल हुकलक झाली. काय सांगाल मैदानाबद्दल? काय सांगाल कसं वाटतं? मैदान एक नंबर आहे. हां जे मी म्हणणारे बरेच आज गटालाच घरी गेलेत. म्हणजे बैलगाडी क्षेत्र असे की मी पण चालतच नाही आणि कुणीच ठेवू नाही. आणि तुम्ही आज मुलाखती घेताय सगळ्यांच्या मी उलट म्हणेन की वादावादी कोणाचीच घेऊ नका. पुन्हा बक्याभाई गट पास झालाय बघा आणि आज मुरुमकरांच्या सुंदर सोबत पाहाल. बके काय बघतोय आज चक्क इकडं?
मैदान असतं इकडेच असतं हा बसायचं सोबत एकत्र. लका तिकडे सीमेला लढत झाल्यावर लई होत आणि घासाघीस होते आणि आता चालायचं खेळ येते बर खेळ तिथपर्यंतच ठेवायचा. आज आज पिस्टन लय जबरदस्त पाहिली गाडी कडनं गाडी पाहिली. आज कसं काय आज नियोजन कसं झालं पिस्टनचं कारण मला वाटतं पिस्टन आणि शंभूची सरपंचची गाडी यापूर्वी पण पाहिली मला वाटतं 4 मैदान पळाली गाडी आम्ही 1-2 नंबर केला. चाकणला पळालो अजितदादा केसरीला 2 नंबर केला मोरवाला 1 नंबर केला बिनजोडला आमची गाडी पळायची ती. त्यानंतर आम्ही बरेच दिवस गाडी फोडली होती गाडी हाणली लका बरेच दिवस इच्छा आहे राव पिस्टन आणि बकासूर पळावं कधी दिसेल आम्हाला पळणार ना लवकर हा लवकरच लय म्हणजे प्रेक्षकांची इच्छा आहे 100%. 100%. आज काय अपेक्षा आहे आज कोरेगावचं मैदान आज राहणार गाडी आपली गाडी मोठ्या आजपर्यंत पिस्टन जेवढं मोठं मैदान तेवढं पिस्टन नाराज कधीच जिथं हलका मैदान असेल ते मार खावतो गाडी बर पण मोठ्या मैदान आजपर्यंत त्याने अजूनपर्यंत नाराज नाही केला. अजूनपर्यंत पेसो असो पेडगाव असो ठारची जेवढी मैदान झालं तेवढं सगळ्या मैदानात राहिलं पिस्टन त्याचं स्टारच मोठ्या मैदान. गुदेबाई काय म्हणते आज कशी पाहिली जोडी आज पायराला काय तुम्हाला पण माहित नव्हतं इथं आम्हाला कोणालाच नव्हता माहिती पायरा मामांनीच केला. लागा मामाला खरं मानलं पाहिजे राव पाक गाडी जुपसतं पण माणसाला बांध नव्हतं पायरा आम्हाला बैल जोट्यात दिवस तो आम्हाला माहिती नव्हतं का बैल कोणता आहे. बर 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 जेव्हा जोट्यात आला अशी चर्चा वगैरे होत नाही का हो तुमची म्हणजे पायरा बाबा असं असेल म्हणजे तुम्ही विचारत नाही का आतुरता नसते का तुम्ही आतुरता असते की आता युस्तोर आम्ही मुलीला विचारत होतो मामाला फोन करत होतो सांगा आम्हाला पायरा कोणता आहे. बर मामा म्हणला बैल आलं की जोट्यातच कळेल तुम्हाला. भावांनो गुदेबाईंनी नवीन चॅनल चालू केलाय बकासूरचा आपले अपडेट द्यायला त्याला पण सबस्क्राईब नक्की करा. काय काय पहिल्या चॅनलला काय झालं एक्झॅक्ट थोडा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे बॅकअप साठी म्हणजे नवीन अपडेट आपल्याला बकासूरचे त्या चॅनलवर पाहायला मिळते. चाल आज बक्या आणि आपल्या मुरुमकरांची सुंदर जोडीबद्दल काय सांगा. चांगली गाडी पाहिली गाडी पळतीच ती गाडी त्यांनी आता 2-3 महिन्यात 1 नंबर केला आणि तो साखरेंचा सुंदरी आरामाला लय पोहतो त्याचे बी 1 नंबरचे आदत मध्ये 3 सलग फायनल बकासूरचा काही विषयच नाही लांबच्या पल्ल्या राहिला त्या पायाखालचं राहणे त्यामुळे ती गाडीचा काही विषय राहणार. चालते गाव कोणतं तुमचं कुमटे कोणता बैल आणलाय आज बाहुले का किती वेळ गटाला होता 19 मध्ये का बाहुल्या बसलाय बघा कुमटेचं आणि ह्याचं नाव काय माऊली का कुमटेच आहे का बर बाहुल्या कोणासोबत पडलं काय कुठले वायर ते पण चांगलं पळतो बैल. अमोलदादा भेटलेले आहेत आपल्याला काय म्हणताय अमोलदादा काय सांगाल कोरेगावचं हिंद केसरी मैदान पारंपरिक मानाचं मैदान कोरेगावचं हिंद केसरी हा गटात पळालो आम्ही बर अक्षय मोरे गोडली कसं काय आज नियोजन कसं झालेलं काय नियोजन 8-10 दिवस झालेलं बर अक्षयचा मग फोन आला मित्र आहे माझा तो म्हणला आपण पळूया इथं चालतंय. मैत्री पण गरजेची असते का या क्षेत्रामध्ये मैत्रीच जपायची. हा मित्रांनो वडकीचा हरण्या बघू शकता आपण चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवले त्यानं म्हणजे आत्ता सध्या गुलालाच आहे काय सांगाल त्याबद्दल. आता ते पळतोय हा त्याचे स्टार आहेत 100% पहिलं पण मी व्यवस्थित करतो बैलाला. मित्रांनो निंबाळकर सरांचा सर्जा पण आलाय बघा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये सुंदर बघू शकता आपण. आणि नवीन खरेदी साई आणि सुंदरची आज घरची जोडी पाहिली बघा कडनं पळून गट पास केला. पिस्टन 22-11 पण गट पास झाला बघा मित्रांनो. अरबवाडीचा रुद्रा पण गट पास झाला बघा आज कोरेगावच्या मैदानामध्ये. आज कुणासोबत पाहिला कुणासंग पाहिलं काय कुणासोबत पाहिलं नंद्यासोबत पाहिलं पहिल्यांदा जोडी पाहिली बर विजय मेडिकल यांचा नंद्या बरेच नाव आहे विजय मेडिकल म्हणजे एकदम फेमस व्यक्तिमत्व आहेत. काय पायरा कसा झाला काय पायरा हे झालाय आधीवरच केला पायरा बरं 2-4 दिवसात आता परत म्हणजे कुठल्या मैदानात पडली ही जोडी नाही पहिल्यांदाच पळते. बरं पिस्टन बैलाचे मालक सापडलेले आहेत आपल्याला. दादा नमस्कार काय म्हणताय आज कडन गाडी 1 नंबर पाहिली कसं काय आज नियोजन कसं झालेलं काय आमची गाडी पळती त्याच्यामुळे चांगलं आज सरपंच आणि पिस्टन बरीचशी मैदान गाजवले त्यांनी तरी पिस्टन आजारातून उठून आता सध्या बराचसा म्हणजे पहिल्यासारखं स्पीड दाखवायला लागलाय काय सांगाल त्याबद्दल.
आज एवढं स्पीड लागलेलं आहे. बरं बरं, म्हणजे पहिल्यासारखं स्पीड दिसलं 100. चालतंय दादा, शुभेच्छा. जेवण चाललंय का काय इथंच बनवलं का काय? कुठून आलंय, गाव कोणतं? मुंबईवरून आलंय. लगा मुंबईकर तुम्ही जेवण बिवण सगळं घेऊनच येतं, काय विषय म्हणजे? मुंबईवरून आले ते कार्यकर्ते. बरं बरं बरं, आपण मुंबईवरून आले. मुंबईवरून आलेत का कार्यकर्ते? बरं बरं. ते सोन्या भाजी नाव काय हिचं? भाजी. बाजी का? मुंबईचं आहे का बैल? बरं बरं बरं. काय कोरेगावचं हिंद केसरी मैदान, काय विषय? काय मैदान मानाचं. हा मैदान आहे मानाचं. आज काय गुलालाची अपेक्षा कसं काय आहे ना? 100%. कसं काय नियोजन कुणासोबत आहे आज? नाही, घरची गाडीच आहे. बरं चालतंय मित्रांनो. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल पण गटपास झालाय बघा कोरेगावच्या मैदानामध्ये. सिकंदर बघू शकता आपण. काय सांगाल आज रायफल परत एकदा मोठं मैदान, आज 100% गुलाल येणार आहे? गुलालाची अपेक्षा असतेच. बर, नाही मानाचं मैदान आहे त्याच्यामुळे बैल घेऊन आली मैदान. लढत प्रत्येक वेळ असते, काय विषय नाही, त्याचा हारजीत चालू असते. तरी आपल्याला लढतीचा अनुभव आपल्याला आहे. बर बर, चांगला लढतीचा अनुभव आपल्याला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत. रायफल कुणा संग पडलाच? रायफल 78 पक्षासोबत चांगली जोडी पडली ती आज. गाडी चांगली पडली 100%. यापूर्वी पळाली ही 2-3 वेळा गाडी पळाली, 2-3 वेळा गुलालात राहिली 100%. आज काय हिंद केसरी परत एकदा आहेच. हा हो, आता बघू नशिबात असलं तर आपल्या होणार 100%. बर बर, चालतंय. चला रायफलचे जे कार्यकर्ते आहेत काय सर्व आहेत आपल्या समवेत, काय सांगाल दादा, काय देखभाल वगैरे कशी असते रायफलची काय? हो दादा, काय झोपेत आहे का काय? रायफलची घरी देखभाल विक्रम करतो आपला. बर, चांगला असतं. रोज बाहेर काढतो, 2 तास बैल बाहेर बांधतो, तो तिथंच असतो. परत जेव्हा खाणं त्याचं वगैरे वेळे रती वगैरे धुणं वगैरे रती. ज्यावेळेस दोन्ही बैल आणता तुम्ही त्यावेळेस काय लोड वगैरे असं पडतो का? म्हणजे बाबा एक जर समजा जवळजवळ गट असले दोघांचे बैलांचे, कसं असते? पोरं भरपूर असते त्यामुळे काय विषय. आणि दादा आज गटाला ज्यावेळेस चाललेला रायफलची गाडी घेऊन, जेवढी पोरं काय मला वाटलं काय वाई चालली का काय असं वाटलं, काय सांगाल त्याबद्दल? पोरं आपली बैलावर कायम असतात. जवळचं मैदान असलं तर खास जेवढं मोठं मैदान तेवढी पोरं आपली वाढीवच असतात. 100%. तेवढं कमावलंय म्हणावं लागेल. सचिन शेट्टी, सचिन आपल्या बैलानं पण कमवलं तेवढंच आणि शेटचं पण नाव आहे. चालतंय. चल काय आज लयच गर्दी झाली काका, काय परस्पर घ्यायला लागलेत काय उडी? हा मित्रांनो, वडापाववरनं भांडणं चाललेत बघा इथे. मावशी, ओ मावशी, हिशोब होतं का म्हटलं? हिशोब होतंय ना म्हटलं? लय गर्दी आहे आज. अर्जुन आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचं सुंदर चांगली पळली जोडी. 1 नंबर. बर बर, फिक्स आहे. हा आणि किती वेळ सेमीला आता गाडी? दुसऱ्या सेमी 4 नंबर तासावर. बर, काय अपेक्षा आहे? हिंद केसरी नाव लावूनच जायचं 100%. बर बर, चालतंय. चाल व्हाईट गोल्ड असा आपला सर्वांचा लाडका जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर पण सेमीला पात्र आहे. दादा काय सांगाल, आज लढत आहे दुसऱ्या सेमीमध्ये, आज 1 नंबर घेऊनच जायचं का काय? बर बर, चांगली पडली जोडी आहे अर्जुन आणि सुंदर. गाडी चांगली पडली. बर, चालते. चला, कुठला बैल आहे काय? बर बर बर, सेमीसाठी पात्र आहे आज. कोणासोबत पडला आज? बर बर बर, काय अपेक्षा आहेत आज? मोठ्या मैदान सेमीला राहिलाय, किती वेळ सेमीमध्ये आहे काय? 4थ्या सेमीमध्ये 1 नंबर. बर बर बर, कडन आहे पहिल्यांदा दुखते. बर बर, चालतंय. चला, शुभेच्छा. वागतचा बिरजा पण सेमीसाठी करावागच. बर बर, सेमीसाठी पात्र आहे. काय सांगाल दादा आज? आता पब्लिकने गाडी लागली. असं ते काय नाही, पळेल चांगली. पहिल्यांदाच पब्लिक नाही ना? पब्लिक नाही, हा 100% पळेल. बर बर, चालतंय.
कुठला बैल आहे काय यवतमाळचा लांब ना आलाय राव आणि गट पास केला काय कुणासोबत पडला कुठला मेहबूब सोबत 8001 लागाचा टॉपचा पायरा केला आज नंबर केले ना बर पडली का ती जोडी पहिल्यांदा आणि तुम्ही म्हणला तसं वडके तिकडच होता ना या साईडला बैल होता ना तुमचं बरं आज किती वेळ सेमीला काय हा 7व्या सेमीला बरं किती 1 नंबर तासावर पब्लिकनच काय पब्लिक किंग मेहबूब पण पब्लिक किंग आहे 10वीला पब्लिकनं हा पळणार बरं चालतं मित्रांनो टेस्टर पण सेमीसाठी पात्र आहे बघा किती वेळ सेमीला 7व्या सेमीला किती वेळ तास कितवा 5व्या तासाला बरं आणि आज पुसेगावच्या पक्षासोबत पळणार आहे बघा सेमी क्रमांक 1 मध्ये एक जबरदस्त लढत होणार आहे आता बकासूर मुरुमकरांचा सुंदर परत पिस्टन आहे त्याच सेमीमध्ये आणि चरेगावचं स्वामी आणि एन.डी. शेठ पाटील यांची रायफल पण आहे आणि मथुर आणि झरेचा पाखऱ्या पण आहे बघूयात या सेमीफायनलमध्ये काय होते बरीचशी चर्चा या मैदानात सेमीफायनल 1ची सुरू आहे बघूयात मग काय होते ते कोण जिंकते पुसेगावचा पक्ष पण सेमीसाठी पात्र आहे दादा कशी पळाली जोडी चांगली गळी आणि हिंद केसरी मैदान म्हटलं की पक्ष फायनलला असतोच आज काय अपेक्षा बर सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद कायम असतेच 100% चालतंय चला शुभेच्छा मित्रांनो रुद्रा पण सेमीसाठी पात्र आहे दादा काय सांगाल म्हणजे किती वेळा सेमीला आहे आज दुसऱ्या सेमीला आणि फाटी नंबर 5व्या बरोबर कोणता बैल आहे हा तडवळे सासवडकरांचा शंभू तडवळेचा शंभू का किती वेळ सेमीला आता 4थ्या सेमीत तास नंबर 2 बरं कुणासोबत पडलाच संभाजीनगरचा पिस्तूल सोबत आहे चांगला पळतो पिस्तूल पण बरं ड्रायव्हर कोण आहे छोटा ड्रायव्हर कोराळे ड्रायव्हर पण टॉपचा आहे त्यामुळे काय विषयच नाही किती वेळ तासाला किती वेळ गाडी 2 नंबर तास सेमी 4 चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं संभाजीनगर लांबून आलाय आज काय सातारी छकडा पहिल्यांदाच सातारी छकड्यावर बसलाय काय अनुभव आहे वेगळा फरक आहे थोडं बरं फरक वाटतोय ना जरा आणि आज कुठला बैल आहे हा निशाण आहे संभाजीनगरचे आहेत दोन्ही बैल आणि किती वेळ सेमीला आहे आज 6व्या सेमीला म्हणताच आहे सेमी आज 100% बलमा आहे सातारा एक्सप्रेस बरं किती वेळ तासाला गाडी 3ऱ्या तासाला चालतंय शुभेच्छा मध्ये आहे त्यामुळे काय पण घडू शकतं काही होऊ शकतं बरं MM नानांचा राजा सुद्धा सेमीसाठी पात्र आहे दादा कुणासोबत पळला राजा लकी सोबत आज पळाला लकी शेठ चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवणार लकी शेठ कशी पळाली जोडी काय किती वेळा गटाला पळाली 22 मध्ये पळाली आता सेमीला किती वेळा सेमीला आहे काय गाडी 6 मध्ये आहे का आणि तास नंबर 1 लगा पब्लिकनं आलंय काय आज राजा बाहेरनं पळणार काय पब्लिकचा ठामच आहे राजा काय सांग त्याला विषयच नाही दादा कसं काय आज मोठं मैदान यात्रेचं लकी परत एकदा फायनलचा गुलाल घेणार का काय विषय 100% विश्वास आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला पिस्तूलची आपण दुपारी एक छोटीशी बाईट घेतली सेमीसाठी पात्र काय सांगाल दादा आज काय अपेक्षा आहे या जोडी राहणार ना 100% स्पीड लागलंय चांगलं चालतंय शुभेच्छा काय नाव काय तुमचं संत ड्रायव्हर बरं गाव कोणतं मोरगाव आज काय सांगाल कशी पळाली जोडी गटाला वगैरे चांगला काढला ना आणि मेहबूबचं असं वैशिष्ट्य आहे की गट पेक्षा सेमी आणि फायनल जास्त स्पीड लावतो चांगलं पळतं आणि ही जोडी कुठं राहिली कसं काय बोरला एक नंबर केलेलं बरं चालतंय शुभेच्छा मेहबूब सुद्धा सेमीसाठी पात्र आहे दादा किती वेळ सेमीला गाडी काय 7व्या सेमीला आणि किती वेळा तास नंबर 1 नंबर तासावर आज सोबतचा बैल नवीनच आहे पहिल्यांदा जोडी पळते नाही गाडी 1 नंबर केली आम्ही बरं काय सांगाल बिनजोड क्षेत्र गाजवलं आता घाट पण गाजवतं काय विषय आज काय अपेक्षा आहेत आज गुलालाची अपेक्षा चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज काय नंद्या फायनलला सेमीला फायनलला येईलच थोड्या वेळात
आज कसं काय नियोजन कसं झालं? नियोजन रुद्राचं आहे. रुद्र चांगला आज पायरा केला. पायरा चांगला आहे म्हणजे त्या शेटचं पहिल्यांदा अभिनंदन माझ्याकडून त्यांच्याकडे आणि आभार आहे त्यांचा. कारण काल आपल्या पायऱ्यासाठी त्यांनी मुंबईवरून बैल बोलवला. म्हणजे खरं तर मुंबईला शर्यतीला गेला होता पण 4 दिवस झाला. नंद्यानं नाराज नाही केलं तुम्हाला कधी? पुसेगावचं मैदान असं कुठलं इंदकेसरी मैदान तिथं फायनलचा गुलाल घेतलंच. घेतला. आज काय अपेक्षा आहे? आज अतिशय गुलाला जे राहणार. हा 100%. चालतंय चल. कुठला बैल आहे काय? संगमनेरचं काय? कुणासोबत पाहिला आज? निशान सोबत. आज टॉपचाच पायरा होता. किती वेळ गटाला पाहिली? 34व्या गटाला. निशान आणि संगमनेरचं नाव काय? सुलतान ना. पहिल्यांदा जोडी पाहिजे. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. स्वामी सुद्धा सेमीसाठी पात्र आहे आता. दादा काय सांगाल कशी पाहिली जोडी आज? पुसेगावचं मैदानाच्या आठवणी जाग्या झाल्या काय? ही जोडी फायनलसाठी पात्र होती ना? बरं चालतंय. शुभेच्छा तुम्हाला सेमी. दादा काय वाटलं कशी वाटली शर्यत आज? पिस्टन बकासूर मथुर खाली बसताय म्हणजे काय सगळं वातावरण गरम झालं एकदम. हा गरम झाले. कशी वाटली लढत दादा? चांगली वाटली ना? आणि असं पहिलाच प्रसंग घडला असेल की 4 मोठ्या गाड्या एका सेमीत लागल्या. बरोबर. तुमचं कुठलं आवडतं बैल? आमचा आवडता मथुर. मथुर. बर चालतंय. काय वाटतं कोण जिंकले सेमीमध्ये? मथुर आणि पाखरे. बर तुमचं कुठलं आवडीचं बैल कुठलं आहे काय? बर आज सर्व टॉपचे नंदी एका सेमीमध्ये होते. काय सांगाल त्याबद्दल? काय नाही प्रेक्षणीय लढत झाली आहे. खरंच डोळ्याचं पारणं फिटलं 100%. असं समाधान वाटलं की आज पावसानं पण साथ दिला. पडला नाही पाऊस पण पडला नाही आणि सेमीमध्येच फायनल झाला. 100%. कॉकटेलचे मालक आपल्या समोर येत आहेत. तर दादा कॉकटेल किती वेळ सेमीला होता? कसं काय? दुसऱ्या सेमीला होता. काय झालं नेमकं? काय गाडी कडन होती. बर दादा हार जीत चालूच असते. कॉकटेलला नाराज कधीच नाही केला आपल्याला. बैल आता महिनाभर बैल बांधत होता. आपण मोठ्या मैदानात काढला होता. गटाला चांगली गाडी पाहिली होती. चांगली पाहिली. गटाला चांगली पण चांगली पाहिली पण मधून गाडी टाकलं परत. सेमी 1 बद्दल काय सांगाल की डोळ्याचं पारणं फेडलं? डोळ्याचं म्हणजे ज्या लोकांना म्हणजे बिनजोड ज्या लोकांना पाहिजे असते ती कधी जुळत नाही. ती आज म्हणजे पाहण्याचा योग आला आणि बाजी मारली त्यात सगळ्यांना आनंद झाला. म्हणजे प्रेक्षणीय लढत झाली. चालते दादा. सौरभ काय वाटतंय आज फायनलला सर्व नामांकित नंदी आहेत फायनलला? काय वाटतंय कोण जिंकेल? मला असं वाटतंय फायनल जोरात होणार आहे ना. काय कोण सांगू शकत नाही. बर तुझ्या अंदाजे काय वाटते? काय मैदान चांगलं झालं कारण सेमी मी रास्त झालं मैदान बैलनाचं. स्वतः बैल ना व्यवस्थित झालं एकदम. आज परत चिट्ट्या नाही काय नाही विषय नाही. एकदा पळला बैल फक्त. तर वाटतंय मथुर आणि पाखऱ्या आज 1 नंबर करेल 100%. कसा विषय बघूयात आता काय होतं. तरी आपण म्हणू शकत नाही म्हणजे लढत चांगली आहे ना. चांगली. आता बघूया. काय म्हणताय कसं झालं मैदान सकाळपासून? आज वरुण राजानं पण साथ दिली म्हणावं लागेल. महत्वाचं त्या वरुण राजाचं अभिनंदन. म्हणजे आता अभिनंदन करायला आपण काय एवढं मोठं नाही पण वरुण राजानं साथ दिली म्हणून या मैदानाचा फायनल झाला 100%. आणि आज सेमीफायनल 1ला जी लढत झाली त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे डोळ्याचं पारणं फेडलं 100%. नाही बैलगाडी मालकांच्या आणि चालकांच्या आणि त्याच्या सगळ्यात जास्त शौकीनांची अपेक्षा होती की ही लढत झाली पाहिजे आणि मला वाटतं 2-3 वेळा ही अपेक्षा पूर्ण झाली आणि मी काय म्हणताय? काय आज खुश एकदम? चांगलं झालं माहिती व्यवस्थित. आणि काल रात्री पण पाऊस पडलाय. आज दिवसभर एक थेंब नाही. काय झालं मैदान हे हिंदी केसरी आहे आणि हिंदी केसरी मैदानाला कुठेतरी पावसाचा व्यत्यय नसावं त्यानं सुद्धा मान्य केलं आणि हे मैदान व्यवस्थित पार पडावं म्हणून म्हणजे भैरवनाथाची कृपा आणि मैदान यशस्वी झालं. दिवसा सकाळ फायनल झाला. कसं झालं मैदान? काय मैदान टॉपच. आणि आज सर्व ज्या इच्छा होत्या तेवढ्या पूर्ण झाल्या. पहिला सेमीला टॉप झाला. पहिला सेमी एकदम माणसांच्या ज्या इच्छा होत्या नाही म्हणजे आयुष्यभर माणसांच्या प्रेक्षकांच्या लक्षात राहणार. आणि त्या सुवर्ण क्षणाला तुम्ही समालोचक होता. तो काय आनंदाचा क्षण आहे? नाही ते एक अविस्मरणीय जन्माचं संचित आहे म्हणून आम्हाला हे परत त्या मैदानामध्ये आम्हाला अनाउन्सिंग करायला भेटलं. बरं असं नशीब लागतं खरंच म्हणावं लागेल 100%. चालतंय. मित्रांनो एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे यांचं टॅटूचं शॉप आहे सातारामध्ये. तर दादा काय सांगाल नाव काय तुमच्या शॉपीचं? माझं नाव सारंग कदम. बरं. आपलं स्टुडिओचं नाव टॅटू स्टुडिओ 1972 सातारा. बरं
तरी कशा पद्धतीचे टॅटू वगैरे तुम्ही काढता काय? आपल्याकडे जास्त प्रमाणात शिवाजी महाराजांचे, कारण आपली सातारा ही महाराजांची शिवरायांची राजधानी भूमी आहे, तर महाराजांचे जास्त प्रमाणात टॅटू. आता अलीकडे जास्त प्रमाणात बैलगाडी क्षेत्रातील सातारा जिल्हा हा खूप मोठ्या प्रमाणात ताकदीने उतरलेला आहे, तर जास्त प्रमाणात आपल्याकडे बैलांचे पण टॅटू. तरी दादा सर्वात मागणी कुठल्या बैलाची होती टॅटू काढायला, म्हणजे आता सध्या? जास्त मध्यंतरी बैलांचे मालक किरण आप्पांचा भारतची. बरं बरं. विकास सर जगदाळे यांना आमदार बैलाचे मालक, आमदार बैल की जो आपल्या पालखीला पुण्यातून ते पंढरपूरपर्यंत असायचा, तो आमदार बैल नितीन शेठ कोरडे यांचा, तर त्या बैलाचा टॅटू विकास सरांनी केला आहे. बरं. म्हणजे विकास सरांनी पण तुमच्याकडून टॅटू काढून? विकास सर जगदाळे आपले चांगले मित्र आहेत. चालते दादा, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आज काय बघायला आलाय काय? हो, बघायला आलं. चालते दादा. चिविलायस आज काय मग काय निकाल बिकाल लागले का नाही शाळेत? काय किती पडले, किती टक्के पडले? 75 पडले. लका अजून वाढलं पाहिजे. टापरे बिपरे बांधले, लयच नाद दिसतो तुझं. हा, कुठला बैल आवडतो तुला? माणिक सोडून मथुर आवडतोय. आज आहे मित्रांनो मैदान, एक सुंदररित्या मैदान हिंद केसरीचं परत एकदा या वर्षी पण पार पडलं आणि आपल्या समोर कोरेगावची जी कमिटी आहे ती आहे. तर दादा पहिल्यांदा अभिनंदन तुमचं. आज नेहमीप्रमाणे जे मानाचं मैदान असते आणि नावाप्रमाणेच ते मैदान तुम्ही पार पाडलं, काय सांगाल त्याबद्दल? बोला की. काल बऱ्याच बैलगाडी शौकीनांचे, चालकांचे आणि मालकांचे आम्हाला फोन आले होते. काल कोरेगाव येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. मैदान होणार का नाही होणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. काल याच ठिकाणी आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारमाध्यमांच्या पुढे सांगितलं होतं की निश्चितपणानं हे मैदान होईल. भैरवनाथाच्या आशीर्वादानं आज सकाळी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं हे जे मैदान आहे ते सर्व बैलगाडी चालक, मालक आणि शौकीन यांच्या सर्वांच्या सहभागानं आणि तमाम महाराष्ट्रानं आज बघितलं असेल की हिंद केसरी मैदान कशाला म्हणतात. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे मैदान या ठिकाणी पार पडलं. मी भैरवनाथ यात्रा कमिटी कोरेगाव, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आज आलेल्या सर्व या ठिकाणी बैलगाडी चालक, मालक आणि शौकीनांचे आभार मानतो आणि थांबतो. दादा बरेचशा शंका कुशंका होत्या. पावसाचं वातावरण होतं काल, आपल्याला माहिती आहे रात्री पाऊस पडलेला आहे. रात्री जवळपास दोन तास रात्री पाऊस पडलेला. काल पण जरा थोडीशी मनामध्ये भीती असेल, तुमचे आयोजक आहे तुम्ही काय सांगाल? म्हणजे आज वरून राजानं 100% साथ दिली, काय सांगाल त्याबद्दल? काल पावसाचं वातावरण चांगलं झालं होतं, इथं पाऊस पण चांगला पडला. परंतु फाटी अशी आहे, पाऊस पडून गेल्यानंतर 1 तास जरी हे सुटलं, वारं वगैरे सुटलं, उघडला पाऊस, तरी या फाटीवरती बैलांना पळा येऊ शकतं. आणि काल पाऊस पडल्यामुळे काय म्हणजे त्याचा फायदा झाला, जो आपली माती होती, दुराळा होता, तो आज कोणत्याही पद्धतीने उडला नाही. माती चांगली बसल्यामुळे बैलांना पण पळायला रान सोपं झालं. कोरेगाव हिंदी केसरी मैदान म्हणलं की माणसानं उत्सुकता असते बाबा या वर्षीचा हिंदी केसरी कोण. पण सकाळी ज्यावेळेस मैदान चालू झालं त्यावेळेस सगळ्या प्रेक्षकांना एकच म्हणजे मनात वाटत होतं की यावेळेस या कोरेगाव हिंदी केसरीचा मान कोणतरी नवीनच कोणतरी घेऊन जाईल असं प्रत्येकाला वाटत होतं. आज 100% घडलं. आज कोरेगाव हिंद केसरीचा मान, नवीन चेहरा आज सगळ्यांच्या महाराष्ट्राला समोर आलेला आहे. दादा काय सांगाल, आज जे कष्ट घेतलेले ते एक प्रकारे सफल झालेत सर्व, मग काय सांगाल त्याबद्दल? आमचं यात्रा म्हणली की हा एक मोठा गावगाडा घेऊन पुढं जाणं असं असतं. परंतु आमच्या गावातील सर्व भागातील लोकांनी आम्हाला स्वयंस्फूर्तीनं एवढी मदत केली, एवढं सहकार्य केलं की अगदी निकाल रेषा असेल स्वतःहून स्वयंसेवकांनी सगळ्यांना मागं सारून चांगल्या उत्तम पद्धतीचे आम्ही निकाल द्यायचा प्रयत्न केला.
आणि सगळं व्यवस्थितरित्या पार पाडलं. खाली झेंडापनचं तर आमच्या गावचे नामांकित झेंडापन सुप्रसिद्ध झेंडापन म्हणजे बापू असले तिथं मैदान रितसर 100%. तिकडची काहीच काळजी नसती. परंतु आज आम्ही निकालावर जी थांबणारी माणसं आहेत ते आम्हाला थोडंसं बघत निकाल द्यावे लागतात. मी तुम्हाला फक्त ह्या तुमच्या बाईटमध्ये एकच सांगेन की आम्ही 100% रास्त मैदान करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. ह्या मैदानाचं कुठेही नाव जाऊ नये. हे आमच्या वडिलोपार्जित खूप वर्षापासून चालत आलेलं मैदान आहे आणि सर्वोत्तम करण्याचा हा आमचा कायम प्रयत्न असतो. तरी कुठं काही निकालामध्ये इकडं तिकडं काही झालं असेल तर मी यात्रा कमिटीच्या वतीनं आम्ही सर्वांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो. त्याच्यानंतर येणारे भविष्य काळातील मैदान आम्ही कसं उत्कृष्टरित्या होईल त्याच्यामध्ये काय बदल करावे लागतील आम्हाला ते आम्ही बदल करू. जास्तीत जास्त बैलगाड्यांची संख्या कशी वाढेल ह्याचा एक प्रयत्न करू आणि इथं थांबून आपलंही सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. दादा आनंद वाटतो का आज? म्हणजे काय सकाळी आपण भेटलेलो इथं होतो त्यावेळेस आपण परिस्थिती बघितली होती की थोडस ढगाव वातावरण आणि ओले पण जरा थोडं वाटत. मालकांच्या मनात सुद्धा एक दागदुख होती की हिंद केसरी मैदान होते की नाही. पण भैरवनाथाचा आशीर्वाद आज आमच्या गावावर तर कायमस्वरूपी आहेच आणि होता. त्यामुळं आणि खरंच मला म्हणावं लागेल देवानं पण तुमची मेहनत जी केली ती 100% बघितली. केसरी मैदान आज पूर्ण झालं आणि आज नवीन हिंद केसरी जोडी आज महाराष्ट्राला मिळाली. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य बैलगाडी मालकांना चालकांना न्याय देणारं हे मैदान आहे आणि आज पुन्हा एकदा ते घडलेलं आहे की आज एक नवीन हिंद केसरी बैलजोडी आज महाराष्ट्राने बघितली. चालतंय कोरेगावचं हिंद केसरी वैशिष्ट्य आहे. चालतंय दादा तुम्ही असंच नवीन मैदानं भरवत राहू ही सदिच्छा करतो आणि तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा. धन्यवाद. हिंद केसरीचं कोरेगावचं मैदान पार पडलेलं आहे आणि या मैदानाचा मानकरी म्हणजे नवीन जोडी उदयास आलेली आहे स्वराज आणि लाडू. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आपण नवीन प्रयोग काहीतरी करायचा प्रत्येक मैदानात काहीतरी करायचा प्रयत्न करत असतोय. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.